नमस्कार मित्रांनो, आपण आज 2021चा राज्यसभेच्या पूर्व परीक्षेतला इकॉनॉमीचा सेक्शन बघणार आहोत. अर्थव्यवस्थेचे 2023-2022 चे पेपर्स आपण बघितलेले आहेत. त्यामध्ये असलेले नेमके मुख्य घटक, विशेष बदल काय, नेमका कोणत्या ठिकाणी कसा फरक आहे, या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण या संपूर्ण विषयाबद्दलचे पार्टही इथं आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. 2021 मध्ये इकॉनॉमीचे प्रश्न कसे आले होते, नेमका आयोगाने कशावर भर दिला होता, पेपरचा पॅटर्न कसा होता, आपल्या तयारीमध्ये आणि पेपरमध्ये काय नेमका गॅप पडतो तेही जाणून घ्यायला पाहिजे. म्हणून त्या अँगलनं याबद्दलचे घटक आपण इथं बारकाव्याने डिस्कस करूयात. नीती आयोगाचा 17 ते 20 हा त्रैवार्षिक जो अहवाल आहे, आराखडा आहे, याचे उद्दिष्ट कोणते होते, म्हणजे या माध्यमातून आपल्याला डेव्हलपमेंटच्याच टॉपिकच्या माध्यमातून, विकास विषयकच्या टॉपिकच्या दृष्टिकोनातून आयोग हा प्रश्न विचारलेला पाहायला मिळतोय. 2023 आणि 22च्या पेपरमध्येही आपल्याला नीती आयोगाबद्दलचे घटक अगोदर नियोजन आयोग, आता नीती आयोग यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने प्रश्न विचारलेले पाहायला मिळतात. तर करंटच्या इयरबुक मध्ये जेव्हा आपण निर्देशांक अहवाल रिपोर्ट बघतो, तेव्हा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्थांचे रिपोर्ट बघायचे. त्याच्यामध्ये या नीती आयोगाचा अहवालही 2022-23, 23-24 मधले जे रिपोर्ट्स आहेत त्याबद्दलचे पार्टही बघणं अपेक्षित आहे. 22 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे, हे लक्ष होतं. 2022 पर्यंतच प्रत्येक घरात वीज पुरवठा करायचा होता, हे लक्ष होतं. प्रत्येक राज्यात केंद्रीय विद्यापीठ, सेंट्रल युनिव्हर्सिटी असं काही स्थापन करण्याचं लक्ष नव्हतं. हे आपल्याला नीती आयोगाच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये या रिलेटेडचं सब्जेक्ट हे इन्क्लूड करणं ही रिलेटेड वाटत नाही. याच्यावरून लॉजिकली तुम्ही आन्सर बोलू शकता की येस, एक्झॅक्टली त्याचा समावेश नाही. कोणते समाविष्ट आहेत, कोणते उद्दिष्ट आहेत, ए आणि बी. ए आणि बी हे आन्सर करेक्ट आहे. इन्फॉर्मेशन काय आहे, यापेक्षा इन्फॉर्मेशन कशी विचारली आहे, प्रश्नाचा कल कुठे आहे, आपल्याला चूक करायला कसं मजबूर केलेलं आहे, आपण त्या रिलेटेडचे टॉपिक वाचून चाललोय का, आपल्याला त्या रिलेटेडचं काही माहिती आहे का, याच्यावर आयोग जास्त भर देताना दिसतंय. त्याच्यावर फोकस मॅक्स असावा, हे विसरू नका. क्वेश्चन सेकंड, वातावरण बदलाबाबत, क्लायमेट चेंज, राष्ट्रीय कृती नियोजन, नॅशनल ऍक्शन प्लॅन यांची शिफारस करता, म्हणजे क्लायमेट चेंज बद्दल हे नॅशनल ऍक्शन प्लॅन काय देतोय क्लायमेट चेंजेस बद्दल, त्याच्याबद्दल योग्य पर्याय निवडायला सांगितलंय. हे पर्यावरण शाश्वत विकास या दृष्टिकोनातून विचारलेला हा प्रश्न आहे. त्याच्यावर आपण एक एक घटक बघूया. टाकाऊ पदार्थापासून ऊर्जा अभियान, वेस्ट टू एनर्जी मिशन, जे टाकाऊ पदार्थ आहे त्याच्यापासून ऊर्जा निर्माण करणे. येस, ऑब्विसली हे तर आपण या ऊर्जेबद्दलच्या घटकाच्या दृष्टिकोनातून खास फोकस करतो, असं म्हणायला पूर्ण भाव या अंतर्गतच्या पेपरमध्ये राहतोच. तर टिकाऊ पदार्थापासून ऊर्जा ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. किनारपट्टी प्रांत संबंधी राष्ट्रीय अभियान, नॅशनल मिशन ऑन कोस्टल एरिया, जिथं सीमावर्ती भाग जो समुद्री किनाऱ्याचा आहे त्या कोस्टल एरियामध्ये याबद्दल अभियान वापरलं जात असेल तर त्या संदर्भातले हे घटक आहेत. ऑब्व्हियसली आता सध्या आपण पाहतो किनारपट्टी भागामध्ये प्रदूषण, पर्यावरण नुकसान अति होताना दिसतंय, तर त्याच्या संदर्भातलं सिक्युरिटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू हा घटक टाकलेला आहे. क्लीननेस, क्लायमेट चेंज दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यू हे इम्पॉर्टंट आहे. विंड मिशन, जे आज आपण पाहतो गेल्या 10-20 वर्षात विंड एनर्जी बद्दलचा प्लान मोठ्या प्रमाणात डेव्हलप करण्याचा प्लान केला जाताना दिसतोय. वातावरणात बदल आणि आरोग्य अभियान, मिशन ऑन क्लायमेट चेंज याचाही अवलंब होतो. क्लायमेट चेंज, विंड एनर्जी, कोस्टल एरिया आणि टाकाऊ पासून टिकाऊ या माध्यमातून पुनर्ऊर्जा निर्माण करणे हे ऑब्जेक्टिव्ह दिसतात. चारही प्लान नॅशनल ऍक्शन प्लान जे क्लायमेट चेंज बद्दल आहेत, ऍब्सोल्युटली करेक्ट आहेत चारही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विधानं विचारात घ्यायला सांगितलेले आहेत. एक्झॅक्टली इथं काय एक्झॅक्टली करेक्ट आहे त्याबद्दलच्या विधानाचा आढावा घ्यायचा आहे. हे एक्झॅक्टली क्वेश्चन आहे चलनवाढ बद्दल, इन्फ्लेशन च्या रिलेटेडचा प्रश्न आहे. बघूयात काय आहे. रांगती इन्फ्लेशन, रांगती चलनवाढ म्हणजे याला आपण क्रिपिंग इन्फ्लेशन म्हणतो.
क्रिपिंग इन्फ्लेशन, रांगती चलनवाढ ही आर्थिक वृद्धी आणि अनुकूल परिणामासाठी फायदेशीर असू शकते. म्हणजे या माध्यमातून आपल्याला जर क्रिपिंग इन्फ्लेशनचा घटक विचारात घेतला तर असं म्हणायला वाव आहे की ही जे इन्फ्लेशनचा रेट असतो ते 0 ते 3% या दरम्यान याचा इन्फ्लेशन रेट असतो. म्हणजे जेव्हा आपण क्लायमेट चेंज बद्दलचा घटक बघू तर तेव्हा आपल्याला हे अगदी चलन घटीसारखी अवस्था असते. म्हणजे आपण याला एक प्रकारे चलनघट असं म्हणू शकतो, असं म्हणायला पूर्ण वाव या अंतर्गत राहतो. पण हे काय आहे, आर्थिक वृद्धी जर टप्प्याटप्प्यानं करायचंय, अनुकूल परिणाम या माध्यमातून घ्यायचे तुम्हाला, तर या पद्धतीने विचार करणं आवश्यक आहे. स्लोली चलन व्यवहारात आलं पाहिजे आणि आर्थिक वृद्धीला सपोर्ट केलं पाहिजे. या पॉइंट ऑफ व्ह्यूने हे घटक आपण राईट समजू शकतो. म्हणजे स्लोली डेव्हलपमेंट करायचं तर स्टेप बाय स्टेप चलन व्यवहारात आला पाहिजे. एक 3-4% आसपासची चलनवाढ ही योग्य समजली जाईल. पण चांगल्या वेगवान आर्थिक वृद्धीसाठी मात्र 6-7% आसपासचं चलनवाढ घटक हा योग्य पूरक समजला जातो. म्हणजे 5-6%, 4-5%, 5-6%, 6-7% या रेंज मधला जो आहे, ज्याला आपण वॉकिंग इन्फ्लेशन म्हणतो, तो बेस्ट असतो. जो या लेवलवरती चांगल्या प्रोडक्टिव्ह व्यवस्थेला प्राधान्य देणाऱ्या घटकाबद्दलचा पाठ म्हणून याकडे बघितला जाईल. हे विशेषत्वाने लक्षात घेण्या एवढं आहे किंवा त्याच्यावर प्रायोरिटी ठेवायला पाहिजे असं आपण म्हणू शकतो. चलनवाढीच्या काळात पैशाचं मूल्य वाढतं. पैशाचं मूल्य वाढतं तर हे ऍब्सोल्युटली चलन जे मूल्य आहे ते कमी होत असतं. आपण नेहमीच बोलतो की आता हल्ली पैसा भरपूर झालाय पण काही व्हॅल्यू राहिली नाही आहे. असं वाटतं की दिवसेंदिवस कितीही पैसे टाकले तर कोणतीच वस्तू येत नाही, एवढी महागाई झाल्यासारखं आपण बोलतो. म्हणजेच आपल्या घरचे नेहमी सांगत असतात की आम्ही 100 रुपयामध्ये पूर्ण महिना काढायचो, आता तुम्हाला 100 रुपयामध्ये एक दिवस पण निघत नाही. म्हणजेच चलनाची व्हॅल्यू घसरलेली आहे, कमी होत असते. जेव्हा चलनवाढ होते तेव्हा चलनाचं मूल्य कमी होतं आणि चलन घटीच्या काळात चलनाचं मूल्य अधिक असतं. कारण आजकाल कुणाकडेही पैसेच नाहीत असं म्हणतात प्रत्येक जण. तेव्हा वास्तवात सगळ्याला पैसे हवे असतात, पैशाची व्हॅल्यू असते. हे त्याच्या उलट लक्षात ठेवायचं आहे. सो हे रॉंग आहे. चलनवाढ ही ऋणको म्हणजे कर्ज घेणारा. मी तुमच्याकडून 2002 मध्ये 2000 रुपये घेतलेत. आज 20 वर्षानंतर मी तुम्हाला 2000 रुपयाचे 4000 रुपये देणार आहे. तर मी तुम्हाला सांगतोय डबल पैसे देतोय, पण आज 4000 रुपयामध्ये तेवढ्या वस्तू येत नाहीत जेवढ्या वस्तू 2002 मध्ये 2000 रुपयात येत होत्या. मग आज भले डबल पैसे आले असतील पण व्हॅल्यू घसरलेली असते. म्हणून मी 2002 मध्ये 2000 रुपयात 4 वस्तू घेतल्या, पण आज 2024 मध्ये 4000 रुपयामध्ये पण 2 वस्तू येत नाहीत. म्हणून मी तुमच्याकडून घेतलेला कर्जदार म्हणजे ऋणको हा फायद्यात असतो. म्हणून LIC फायद्यात असते, कारण LIC आपल्या सगळ्यांकडून कर्ज घेत असते. 6 महिन्याला वर्षाला आपल्याला हप्ता भरायला लावते आणि सांगते आम्हाला कर्ज द्या, आम्हाला कर्ज द्या आहे. आणि LIC 15 वर्ष तुमच्याकडून पैसे घेते आणि 15 वर्षानंतर सांगते डबल मिळेल, पैसे डबल मिळतील आहे. पण व्हॅल्यू डबलनी घसरलेली असते आहे. म्हणून LIC ऋणको आहे पण फायद्यात आहे. यामुळेच चलनवाढ ऋणकोला लाभदायक असते, कारण चलनवाढीच्या काळात ऋणकोला फायदेशीरच असते. तो प्रॉफिटमध्ये असतोच. चलनवाढीमुळे उत्पन्नातील विषमता कमी होते. विषमता कमी होत नाही, विषमता वाढते. कारण चलनवाढीच्या काळामुळे काही लोकांकडे खूप पैसे येतात तर काही लोकांकडे कसलेच पैसे नसतात. म्हणून हा जो गॅप आहे तो विषम असतो, धोकादायक असतो किंवा नगण्य स्वरूपात या माध्यमातून त्याच्याबद्दलचे चांगल्या गोष्टी दिसत असल्या तरी बॅड इम्पॅक्ट जास्त आहेत, कारण विषमता वर्स्ट आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? पहिला ऑप्शन ए करेक्ट आहे, सी करेक्ट आहे. हा चलनवाढी बद्दलचा रांगणारी करेक्ट आहे. चलनवाढ ऋणकोला लाभदायक आहे, हे करेक्ट आहे. बी आणि डी दोन्हीही रॉंग आहेत. ए आणि सी करेक्ट. ए आणि सी करेक्ट आहे. चौथा ऑप्शन. त्यानंतर आहे क्वेश्चन नेक्स्ट नंबर विधान बरोबर कोणते ओळखायला सांगितले. क्वेश्चन नंबर 14 आहे.
2019च्या जागतिक विकास अहवालानुसार वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट प्रमाणे मानवी भांडवल निर्देशांक हा ह्युमन कॅपिटल इंडेक्स मानवी भांडवल निर्देशांक हा श्रमिकाच्या पुढील पिढ्यांच्या उत्पादकते संदर्भात सूचित केला जातो. म्हणजे माणूस म्हणून तुम्ही किती कार्यकारी आहात, तुमचा उपयोग कसा आहे, प्रोडक्टिव्हिटी कशी आहे, त्याचा फायदा कसा आहे, उपयोग कसा आहे पुढे, या माध्यमातून या दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारला जातो किंवा त्याच्याबद्दलचा घटक घेतला जातो. हे या ठिकाणी प्रॉमिनंटली इम्पॉर्टंट आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, ह्युमन कॅपिटल म्हणजे अजून काय नसून मानवी श्रम आहेत. तुम्ही एक ह्युमन बिईंग कसं प्रोडक्टिव्ह आहात, युजफुल आहात, कामासाठी उपलब्ध आहात, याच्याबद्दलचा निर्देशांक देणारा घटक आहे. मानवी भांडवल निर्देशांक हा 0 आणि 1 याच्या दरम्यान असतो. म्हणजे 0 ते 1 याप्रमाणे मोजला जातो. मग 0.50, 0.99, 0.199 याप्रमाणे त्याच्याबद्दलचे घटक हे 0 ते 1 या दरम्यान त्याच्याबद्दलची मोजमाप करतात. सो बरोबर कोणते? दोन्ही करेक्ट आहेत. दोन्ही बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 4चं आन्सर 4 आहे. आयोग कसं लक्षात ठेवा की आयोगाला फॅक्ट पाहिजे नाहीयेत, कन्सेप्च्युअल अनालिटिकल वे पाहिजे. असलेल्या टॉपिकच्या संदर्भात ते विश्लेषणात्मक प्रश्न विचारताना दिसतात किंवा तसा घटक मांडलेला पाहायला मिळतो. आणि आपल्याला काही गोष्टी आठवत जरी नसल्या तरी आपल्याला त्या समजल्या पाहिजे आणि त्याच्यावर आधारित आपण उत्तर देण्यासाठी प्रिपेअर पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, राज्यसेवा परीक्षा च्या तयारी करताना काही गोष्टी आठवत नसल्या तर लोड नाही घ्यायच्या, कारण तुम्ही काय वाचलंय यापेक्षा कसं वाचलंय याला खूप महत्व जास्त आहे. म्हणून काही गोष्टी आठवत नसल्या तरी परीक्षेत त्या ज्या आठवत नाहीत त्याच येणार आहेत असं येण्याचे चान्सेस नगण्य असतात. म्हणून त्या घटकाकडे खास लक्ष ठेवू नका, त्याच्यावर प्रेशर घेऊ नका. आहे नागरी नियोजन आणि प्राचीन वारशांचं नावच आहे, प्राचीन वारशांचं जतन हा उद्देश समोर ठेवून केंद्रीय गृह आणि नागरी खात्याअंतर्गत कोणती योजना राबवली जात आहे. तर ही योजना आपण याच्यावरून बांधू शकतो अंदाज. नागरी नियोजन म्हणजे स्मार्ट सिटी प्रोग्राम वाटू शकतं, पण प्राचीन वारसा आहे तर याचं नाव डायरेक्टली या माध्यमातून आपल्याला लक्षात ठेवता आलं पाहिजे. हृदय हा कार्यक्रम आहे. तर हे आपल्या प्राचीन वारशाचं सांस्कृतिक इमारती, सांस्कृतिक वारसा हक्क, सांस्कृतिक वारसा याची जपवणूक करणे हा त्याचा उद्देश आहे. त्याचं संरक्षण करणे हे त्याच्या मागचा मूलभूत हेतू आहे. 2015 पासून हा प्रोग्राम सुरू झालेला होता. ह्याचा पहिला टप्पा 2019 मध्ये समाप्त होणार होता. म्हणून या माध्यमातून हे कार्यक्रमाची सुरुवात आहे. तर आपण इंग्लिशमध्ये बोलताना हेरिटेज कन्झर्वेशन अशा पद्धतीने बोलतो. म्हणजे या हृदय उपक्रमाच्या माध्यमातून हेरिटेज कन्झर्वेशनच्या घटकावर प्रायोरिटी ठेवण्याचा प्रयत्न होता. ज्या ऑब्जेक्टिव्हवर त्यांच्याबद्दलचं कार्य चालू होतं त्याचा हा हेतू आहे. सो आन्सर 4 आहे क्वेश्चन नंबर 5. 11वा पंचवार्षिक योजना पुन्हा लक्षात ठेवा, जे मी मागच्या पेपरमध्ये सांगितलेलं आहे. नियोजन याच्यावर आयोगाचा पहिला फोकस असतो. नियोजनाचा अर्थ, नियोजनाचे लक्ष, नियोजनाचा घटक, नियोजनाची व्याख्या या पद्धतीने आपल्याला प्रश्न आहेत. आणि नियोजनामध्ये ते पंचवार्षिक योजनावर भर देतात. आणि पंचवार्षिक योजनेमध्येही प्रामुख्याने करा पहिली, दुसरी, 5वी, 6वी, 11वी आणि 12वी एवढे जरी प्रामुख्याने बघितलं तरी मोर दॅन सफिशियंट. शेवटचा हात जेव्हा आपण याच्यावर फिरू तेव्हा या पॉइंट ऑफ व्ह्यू रिव्हिजन करताना यावर खास लक्ष ठेवा. याच्यामध्ये आणखी 8वी करा, 8 नंबर करा. 8वी इम्पॉर्टंट आहे. 8 प्लान पण करा. 1 2 3 सॉरी 1 2 5 6 1 2 5 6 11 12 आणि 8. तर 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत देखरेख मोजमाप करण्यायोग्य 27 लक्षाचं जे उद्दिष्ट होतं मुख्य गटात त्याला किती विभाजित केलं होतं. जे 27 लक्ष होते त्याचे गट जे आहेत ते 6 गटामध्ये विभाजित होतं. म्हणजे 27 लक्ष हे पूर्ण करायची होती, 6 विभागामध्ये त्याची विभागणी केली होती. म्हणून 11वी पंचवार्षिक योजना त्यासोबत 12वी पंचवार्षिक योजना त्याच्यावर आयोग खास लक्ष ठेवतं आणि आपल्याला ती उत्तरं आली पाहिजे. 11व्या 12व्या पंचवार्षिक योजनेबद्दलचा पाठ
नियोजनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. आता पुन्हा विकास, आर्थिक विकास धोरण. लक्षात ठेवा बघा, राज्यसेवेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रीमध्ये कुठं सार्वजनिक वित्त दिसत नाही, कर हा टॉपिक दिसत नाही, बँकिंग हा टॉपिक ऑलमोस्ट कुठे दिसत नाही, शेती उद्योगावर एखादा प्रश्न दिसतो. सगळा भर सिलेबस जसं दिलाय त्याप्रमाणे यामध्ये प्रमुख लक्ष घेतलं तर आर्थिक वृद्धी विकास, शाश्वत विकास, एसडीजी एमडीजी गोल, नियोजन, पंचवार्षिक योजनाबद्दलचा घटक, हे सगळे घटक अवतीभोवती फिरताना प्रामुख्याने पाहायला मिळतं. कारण सिलेबस मध्ये दिलेला आहे विकास, सर्वसमावेशक विकास, वित्तीय समावेशन असे शब्द टाकलेत आणि त्याच्या रिलेटेडच्या योजना आयोग विचारताना दिसतंय. म्हणून आता शेवटच्या टप्प्यात बघताना या अशा टॉपिकवरच भर द्या ज्याच्याबद्दल मी ऑलरेडी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे आणि इथं लास्ट दोन्ही पेपरमध्ये याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन करताना टॉपिक पुन्हा पुन्हा सांगितलंय तेवढे करा. एसडीजी संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? एसडीजीच्या बाबतीत शाश्वत विकासाच्या संदर्भात संयुक्त राष्ट्राची परिषद रिओ दी जानेरोला झाली, हे बरोबर आहे. पण रिओ दी जानेरोला कुठे झाली, सॉरी रिओ दी जानेरोला केव्हा झाली तर 2015 नाही, 2012 मध्ये झालेली आहे. ह्याला आपण रिओ +20 असं म्हणतो, जे मागे प्रश्न आला होता. रिओ +20 रिओ 92 ला झाली, जी वसुंधरा परिषद म्हणून ओळखली जाते. +20 म्हणजे 20 वर्षानंतर. कुठे झाली? रिओलाच झाली, 2012 मध्ये झाली, 15 नाही, म्हणून हे रॉंग आहे. शाश्वत विकासाचं ध्येय जागतिक ध्येय म्हणूनही ओळखले जातात. म्हणजे या माध्यमातून जागतिक ऑब्जेक्टिव्ह हे पूर्ण करायचे, जगासाठीचे कॉमन लक्ष्य आहेत जे इथं मांडलेले आहेत. करेक्ट आहे. शाश्वत विकासाच्या ध्येयाने सहस्त्रकातील विकास ध्येयाची एमडीजी जागा घेतलेली आहे. एमडीजी जे 2000 ते 2015 मध्ये होते, आता 2015 ते 30 साठी एसडीजी आलेले आहेत. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे, बी आणि सी. शाश्वत विकासाचं ध्येय जानेवारी 2012 पासून, 12 पासून नाही, एसडीजी 15 पासून, आता मगाशीच आपण वरती स्टेटमेंट पाहिलेलं आहे, अस्तित्वात आलेले आहेत. किती सहज डायरेक्ट स्टेटमेंट आहेत, जे आपल्याला फक्त चूक नाही झाली पाहिजे हातून एवढं भर देता आलं तरी काम रिझल्टचं होऊन जाईल. बी आणि सी करेक्ट आहेत, बी आणि सी. आन्सर थर्ड हा करेक्ट आहे. आता योजना विचारलेली आहे, मध्यान्नाबद्दलचा घटक आहे. आपण अन्न, पोषण आहार, कृषी याबद्दलचा सिलेबस बघतो, जो आयोगाने सिलेबस मध्ये दिलेला आहे, पण तो मेन्सला जास्त आहे. पोषण आहार, अन्न, शेती इत्यादी बद्दलचा. पण अन्नविषयकच्या योजना ज्या आहेत त्यामध्ये अन्नपूर्णा योजना किंवा संबंधित भारत सरकारने, राज्य सरकारने पीडीएसच्या सिस्टमच्या माध्यमातून काही उपक्रम राबवलेले आहेत, त्या योजना बद्दलचे जे घटक आहेत ते सगळे मात्र आपल्याला विकास या दृष्टिकोनातून याबद्दलच्या योजनांवर भर दिला पाहिजे. हे दोन्हीमध्ये फरक करून लक्षात ठेवा, अन्यथा आपण सगळं टॉपिक करत बसलो तर घटक पूर्ण होणार नाही. पेन्शन संबंधित प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, श्रमयोगी. आता मी रिसेंटली सगळ्या योजनांचं एक लेक्चर घेतलं स्पेशल, 75 योजना 75 मिनिटामध्ये, याप्रमाणे त्या सगळ्या योजनांना मी तिथे भर दिला होता. तर त्यामध्ये श्रमयोगी, प्रधानमंत्री श्रमयोगी योजना स्पष्ट हायलाइट करून दिलेली आहे विथ त्याच्या ऑल वैशिष्ट्यासह. प्रश्न आयोगाने विचारलाय हे 2021 ला. तर आपण फोकस असणं आणि आपल्या ऑब्जेक्टिव्हवर फक्त क्लॅरिटी ठेवणं गरजेचं आहे, अदरवाईज मार्क हातून सहसा जात नाहीत. भारतीय अर्थव्यवस्थेतील कोणत्या क्षेत्रातील कामगारांसाठी लागू केलेली आहे? श्रमयोगी मानधन योजना. बांधकाम मजुरासाठी, यस. द्रकश्राव्य कामगार यांच्यासाठी पण, मध्यान्ह भोजन उपक्रमातील कामगार, मिड डे मील स्कीम मधील जे कामगार आहेत ह्या सगळ्यांसाठी लागू आहे. म्हणून वरील तीनही बरोबर आहेत. ऑप्शन चौथा हे करेक्ट आहे, वरील पैकी तीनही बाबतीत हे लागू आहे. क्वेश्चन नंबर 9 यामध्ये आता आपण पुढचा घटक बघूयात. निव्वळ राष्ट्रीय उत्पादनासंबंधात कोणतं विधान अयोग्य आहे? निव्वळ नेट, नॅशनल प्रोडक्ट
NNP. हे NNP बद्दलचा प्रश्न आहे. याच्या रिलेटेड आपण कोणती कन्सेप्ट बघतो? GNP. GNP आणि NNP या माध्यमातूनचा घटक आपल्याला रिलेट करता येणं गरजेचं आहे किंवा या माध्यमातूनचा घटक पाहताही येणं आवश्यक आहे. बघूयात काय काय घटक आहेत. अयोग्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे. चुकीचं विधान: विशिष्ट आर्थिक वर्षात केलेले वस्तू व सेवांचे उत्पादन. एका फायनान्शियल इयर मध्ये जे काही आपण वस्तू सेवा उत्पादन करतो त्याचं मूल्य व परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकाचे उत्पन्न हे दाखवते. जेव्हा आपण NNP बोलतो तेव्हा त्याच्यामध्ये ह्या सगळ्या घटकाचा समावेश होतोच. काय? निव्वळ उत्पादन घटकाचा समावेश होतो. निव्वळ म्हणजे नेट, उत्पादन प्रोडक्ट समाविष्ट होईल. म्हणजेच NNP नावावरूनच अर्थ निघतो. नेट प्रोडक्ट, निव्वळ उत्पादन निघतं म्हणजे सर्व खर्च वजा जाता आलेलं इन्कम. मग त्या आलेल्या इन्कम मध्ये कुठलं? परदेशातून आलेलं इन्कमही आपण यामध्ये कन्सिडर करत असतो किंवा विचारात घेतो. हे या पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला NNP बद्दलचा घटक समाविष्ट पाहिजे आहे. NNP नेट काढताना आपण फक्त काय महत्वाचं बघतो? घसारा वजा करत असतो. पण परदेशातून मिळणाऱ्या उत्पन्नाला ऍड करणे आणि भारतात जे इन्कम परकीय लोक कमवत आहेत त्याला वजा करणे या माध्यमातून तो घटक बघतो तेव्हा तिथं आपल्याला NDP निघालेला पाहायला मिळतो. कुठे काय वजा करायचंय आणि कुठे काय ऍड करायचंय एवढं लक्षात राहिलं पाहिजे. इथं लक्षात ठेवा आपण NNP पाहतोय निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, तर परदेशातून येणारं निव्वळ उत्पादन घटकाचं उत्पन्न दाखवा म्हणजेच त्याच्याबद्दलचा घटक ऍड केला जाईल, समावेश केला जाईल. यांच्या निर्यात व आयात यांचा समावेश असतो. याच्यामध्ये निर्यात आयात याचा समावेश असतो, परंतु परदेशातून येणाऱ्या निव्वळ उत्पादन घटकाचे उत्पन्न समाविष्ट नसते, समाविष्ट असते. इथंच पाहिले आपण निव्वळ उत्पादन घटकाचे उत्पन्न दाखवते. इथं वरच सांगितलंय आणि इथं मात्र त्याला उलट फिरवलेलं आहे. पहिल्या ऑप्शन मध्ये दुसरा ऑप्शन कसा चुकीचा आहे हे लक्षात येऊन जातं. त्यानुसार उत्तरापर्यंत जाता आला पाहिजे किंवा उत्तरापर्यंत ते घटक घेता आले पाहिजे हे या ठिकाणी विसरू नका आहे. मग याप्रमाणे हा ऑप्शन रॉंग आहे. कारण निव्वळ राष्ट्रीय उत्पादनामध्ये परदेशातून जे इन्कम मिळतं म्हणजे टाटा अमेरिकेत जाऊन इन्कम कमवतात ते इन्कम आपल्या देशात समाविष्ट करायचं असतं. कारण टाटा परदेशात जरी कमवले तरी ते भारतासाठीच इन्कम म्हणून विचारात घेतलं जाईल. कारण जर वॉलमार्टवाल्याने भारतात कमवले तर आपण ते वगळतो. मग भारतीयांनी परदेशात कमवलं असेल तर ते ऍड करावं लागेल म्हणून ऍड करणं आहे. आणि ते कसं असलं पाहिजे? निव्वळ नेट, सर्व खर्च वजा जाता राहिलेलं इन्कम ज्याचा समावेश होईल हे या ठिकाणी ऍड केलं पाहिजे म्हणून समाविष्ट असते. हे यासाठी रॉंग आहे. याला निव्वळ उत्पन्न म्हणतात. कारण याला निव्वळ म्हणजे यालाच निव्वळ उत्पन्न म्हणतात कारण यामध्ये सकल राष्ट्रीय वार्षिक, सकल राष्ट्रीय ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट GNP उत्पन्नातून भांडवली घसाऱ्याची वजावट केली जाते. कारण ह्याचं नावच आहे नेट, निव्वळ वजा करा आणि राहिलेलं उत्पन्न ऍड करा. निव्वळ उत्पन्न ऍड करा, नेट नॅशनल प्रोडक्ट निव्वळ उत्पादन ऍड करा. नावाचा शब्द दिसतोय त्याप्रमाणे हे ऍड करणे आहे. आणि इथं आपण निव्वळ मध्ये काय घेतो? भांडवली घसाऱ्याचा, म्हणजे त्या संबंधित कंपनीला उभा करताना लागलेला खर्च वजावट करावा लागतो. म्हणजे 10 वर्षापूर्वी कंपनी उभा केली होती, आज 10 वर्ष कंपनीचे झालेले आहेत पूर्ण, तर कंपनीची जी इन्स्ट्रुमेंट आहे, जी मशिनरी आहे ती 10 वर्षांत एक्सपायर होणारच आहे. मग त्या कंपनीचा लागणारा खर्च दरवर्षी 1-1 लाख बाजाराला काढावं लागेल. कारण कंपनीची मशिनरी 10 लाखाची होती. मग 10 वर्षानंतर ती कदाचित मशिनरी 15 लाखाला मिळेल. मग तेव्हा 15 लाखाची मशीन घेणं शक्य नाही. म्हणून काय करावं लागेल? दर वर्षाला आता 1-1 लाख रुपये बाजूला काढावं लागेल आणि 15 वर्षानंतर तशी मशीन तुम्हाला घेता येईल. मग हे जे 1-1 लाख रुपये बाजूला काढले ते अजून काही नसून घसारा आहे, भांडवली घसारा. भांडवल 10 वर्षानंतर संपणार आहे, मग तेव्हा भांडवल उभा करणं शक्य नाही. यासाठी भांडवली घसारा वजा करणे हा या ठिकाणचा
मूलभूत ऑब्जेक्टिव्ह आहे. याप्रमाणे ते वजा करणं ही या ठिकाणची मूळ ऑब्जेक्टिव्हिटी आहे. GNP यामध्ये आपण भांडवली घसाऱ्याची वजावट करतो, हे विसरू नका आहे. म्हणून A आणि C करेक्ट आहे, B रॉंग आहे, कारण यामध्ये समावेश करायचं नसतं असं बोललंय, पण समावेश करायचं असतं. कारण हे निव्वळ आहे तर आपण ऍड करत असतो. म्हणून 9चा आन्सर ओनली B जे त्यांनी विचारलेलं आहे. अयोग्य कोणतं आहे? तर अयोग्य फक्त B चुकीचं आहे. असं निरीक्षणात आलं आहे. काय निरीक्षणात आलेलं आहे? पहा, पर्यावरण शाश्वतता हे उद्दिष्ट व आर्थिक वृद्धीचे उद्दिष्ट या नेहमी संघर्ष असतो. ऑब्विसली संघर्ष असतो, कारण या अंतर्गत आपल्याला दोन्हीच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये विरोधाभास पाहायला मिळेल, संघर्ष बघायला मिळेल. कारण विकास आणि पर्यावरण यामध्ये नेहमी विरोधाभास असतो. कारण विकासाला लक्ष द्या, पर्यावरणाची वाट लागते, पर्यावरणाकडे लक्ष द्या, विकासाची वाट लागते. विकास आणि पर्यावरण शाश्वतता यामध्ये नेहमी परस्पर विरोध असतोच, आहेच. म्हणून ऍब्सोल्युटली दोन्ही करेक्ट आहे. कोणती विधानं बरोबर आहेत? मागचा राष्ट्रीय उत्पन्नाचा मोठा प्रश्न लेंदी टाकला, थोडासा वेळ खाऊ ठेवला, कन्फ्युज केलं, अगदी दोन्ही सोपे टाकले. डायरेक्ट सरळ, काही विचार करायची गरज पण नाही, एवढा प्लेन प्रश्न दिला. A and B दोन्ही करेक्ट आहेत. ऑल बोथ करेक्ट. पण मॅथ्स भर लक्षात ठेवा, पुन्हा विकास विकास विकास, बाकीच्या टॉपिकवर काही भर न देता आहे. पुढील विधान विचारात घ्या. राष्ट्रीय सोलार मिशन 2010 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. पेपर आहे 21चा. प्रश्न विचारलाय 2010च्या योजनेबद्दलचा. सन 21-22 पर्यंत 1,00,000 मेगावॅट वीज निर्मिती करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. 21-22 मध्ये ऑब्जेक्टिव्ह साध्य करायचा होता या योजनेचा, म्हणून या रिलेटेड प्रश्न आपल्याला 21-22 मध्ये पाहायला मिळतो. दोन्ही बरोबर आहेत, दोन्ही A व B बरोबर आहेत. सोलार मिशनच्या संदर्भात टाकलेला हा घटक आहे. या माध्यमातून यावर फोकस असला पाहिजे. योजना, पुन्हा फोकस योजना. आयोगाने किमान 2 तरी प्रश्न सरकारी योजनांवर विचारलेला आहे. रेराचा कायदा आपल्या सगळ्याला माहिती आहे. ऑल नवीन कन्स्ट्रक्शन बांधकाम याबद्दलचे रेग्युलेशन करणारा कायदा. नियमन आणि विकास कायदा या संदर्भात पुढील विधानं लक्षात घ्या, योग्य विधानं निवडा जे रेरा कायद्याच्या माध्यमातून त्याचं नियमन करण्याबद्दलचे घटक इथं लागू केलेले आहेत. सन 2016 मध्ये संमत झाला, म्हणजे रेराचा कायदा 2016 मध्ये आलेला आहे. पहिला पॉईंट. दुसरा, घराच्या खरेदीदारांचे हित सांभाळणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. जो घर खरेदी करतो त्याचं इंटरेस्ट, त्याचं प्रोटेक्शन, त्याचे राईट प्रोटेक्टेड राहणे हा या ठिकाणचा ऑब्जेक्टिव्ह आहे. कारण घर मालकासोबत अनेक बेकायदेशीर घटक व्यवहार घडत होते, धोकाधडी होत होती आणि लाखो कोट्यावधी रुपये टाकून घेतलेल्या घराबद्दल चे अनेक समस्या निर्माण होत होत्या. आता रेरा कायद्याप्रमाणे इथं सुरक्षितता लागू होईल. जम्मू आणि काश्मीर राज्यात लागू नव्हता, आता मात्र तो पुढे लागू आहे. सध्या 2019 मधल्या जम्मू काश्मीर बद्दल झालेल्या बदलानंतर काश्मीरला हे सगळ्या गोष्टी लागू आहेत, पण तेव्हा हे लागू नव्हतं, हे खास लक्षात ठेवा. तिन्ही बरोबर आहे. ABC वरील सर्व ऑल करेक्ट आहेत. क्वेश्चन 13वा बघूयात. हा लोकसंख्येबद्दलचा प्रश्न आहे. भारतीय लोकसंख्येबद्दल पुन्हा पहिल्या 23च्या 22च्या पेपर पासून सांगत आलो, हेच रिपीट पुन्हा एक शब्दात रिपीट करतोय, एक वाक्यात रिपीट करतोय. आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास, SDG, MDG, विकासाचे सिद्धांत, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, ह्या बाहेर आयोग गेलंच नाही. जे याच्या रिलेटेड आहेत तेच, आणि त्या संदर्भात पुन्हा केंद्राच्या व राज्याच्या सरकारी योजनावर आयोग फोकस केलेलं दिसतंय. काय खरं आहे लोकसंख्येच्या बाबतीत? वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर घटत आहे. भारतीय लोकसंख्येबाबत काय खरं आहे? तर वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर, दर पर इयरला जर आपण घटक बघितला तर थोडी थोडी लोकसंख्या घटताना दिसतंय. म्हणजे लोकसंख्या वृद्धीचा दर हा घसरत चाललाय. वेगानं नाही, पण थोडा स्पीड कमी आहे, स्लोली आहे, पण घट आहे. लोकसंख्येतील तरुण लोकसंख्येचा हिस्सा कमी होण्यास सुरुवात झाली. तरुण लोकसंख्येची जे हिस्सा आहे तो कमी होतोय. म्हणजे काय होतंय, इकडे बालकांचं प्रमाण वाढलंय
आणि दुसऱ्या बाजूला वृद्धांचं प्रमाणही वाढत चाललंय. हे आव्हानात्मक आहे, धोकादायक आहे. कारण आता तरुण वर्ग अजून 7-8-10 वर्षानंतर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि भारत 2040-45 नंतर जगातील सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या असलेला देश बनणार आहे. या पॉइंट ऑफ व्ह्यूने हे वाक्यही करेक्ट आहे. बोथ दोन्ही करेक्ट आहेत. योग्य पर्याय विचारलेला आहे. ए आणि बी दोन्हीही या माध्यमातून इथं करेक्ट आहेत, हे विसरू नका. क्वेश्चन 14. सहस्त्रक विकास उद्दिष्ट बाबत समावेशन होत नाही, म्हणजे कोणत्या घटकाचा समावेश होत नाही. सहस्त्रक विकास घटक म्हणजे MDG, मिलेनियम डेव्हलपमेंट गोलच्या पॉइंट ऑफ व्ह्यू सहस्त्रक विकास उद्दिष्टाबाबत प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण साध्य करणे. प्राथमिक शिक्षण जे आहे त्याचं सार्वत्रिकरणाचं ऑब्जेक्टिव्ह साध्य करा. ऑब्विसली हे MDGचा गोल आहे. MDGचे एकूण गोल होते 8 आणि SDGचे गोल आहेत 15, जे अचीव्ह करायचे आहेत पुढच्या कालावधीमध्ये. स्त्री पुरुष समानतेस प्रोत्साहन देणे, महिला व पुरुषांना इक्वॅलिटी देणे, हाही त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. अर्भक मृत्यूचं प्रमाण कमी करणे, अर्भक मृत्यू बद्दलचा घटक असा समाविष्ट नाही. माता मृत्यूचं प्रमाण याबद्दलचा घटक आहे, पण अर्भक मृत्यूबद्दल नाही. पर्यावरणीय शाश्वतता, सस्टेनेबल, सुरक्षित करणे, ऑब्विसली तेही आहे. काय नाही असं विचारलेलं आहे, समावेश होत नाही. सी ऑप्शन फक्त नाही. ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आहे. कारण SDG व MDGच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आयोग बरेच प्रश्न विचारलेला आहे. आणि पुन्हा पुन्हा फिरून कुठं ना कुठं आयोग SDG MDG कडेच येताना दिसतं, हे लक्षात ठेवा आहे. म्हणून त्या गोल सहित त्याच्या संदर्भात असलेले घटक पूर्ण रट्टा मारला तरी चालेल, कारण प्रश्न येणं बरोबर आहे, कसं येऊ. विधान राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या बाबतीत योग्य विचारलेलं आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 बद्दल 1976 मध्ये पहिलं लोकसंख्या धोरण आलं होतं, तर त्यानंतर 2000 मध्ये लोकसंख्या धोरण आलेलं आहे. या संदर्भात योग्य कोणती विधानं आहेत. मुलं आणि मुली या दोन्हीच्या बाबतीत प्राथमिक आणि माध्यमिक शाळा पातळीवर गळती 30% पेक्षा खाली आणणे, असं काही लक्ष या बाबतीत नव्हतं, म्हणजे हे ऑप्शन करेक्ट नाही आहे. जन्माच्या वेळेला दर हजारी अर्भक मृत्यू दर 20 पेक्षा कमी खाली आणणे, असंही ऑब्जेक्टिव्ह तेव्हाच्या घटकामध्ये नव्हता. जन्माच्या वेळेला माता मृत्यू दर गुणोत्तर मात्र आहे, दर लाखामागे 100 पेक्षा खाली आणणं आवश्यक होतं आहे, कारण ते 100 पेक्षा जास्त होतं. दर लाख मातांच्या मागे 100 माता या बालकाच्या जन्माच्या वेळेला मृत्युमुखी पाहायच्या, हे होणं योग्य नाही. म्हणून याबद्दलचा घटक तिथे समाविष्ट आहे. जन्म, मृत्यू, विवाह आणि गरोदरपणा या संबंधित नोंदणी 100% पर्यंत साध्य करायचं होतं. नोंदणी करणं आहे. सी आणि डी दोन्ही करेक्ट आहेत. सी आणि डी हा ऑप्शन नंबर करेक्ट आहे. 4 नंबरचा सी आणि डी. ए आणि बी रॉंग आहेत. 2000 आणि 1976 मधलं लोकसंख्या धोरण, जेव्हा लोकसंख्या टॉपिक बघाल तेव्हा या दोन्ही धोरणावर थोडासा खास फोकस करा, स्पेशली 2000च्या लोकसंख्येवर आणि त्या दरम्यान चालू असलेली पंचवार्षिक योजना, ह्या दोन्ही बद्दल कोरिलेट करून एखादा प्रश्न आयोग विचारतं. आणि म्हणून 2000चं लोकसंख्या धोरण आणि 12वी पंचवार्षिक योजना या दोन्हीवर आयोगाने फ्रिक्वेंटली मागच्या 2-3 वर्षात 1-2 प्रश्न तरी आयोगाने टाकलेला आहे. म्हणून 12वी पंचवार्षिक योजना, 11वी पंचवार्षिक योजना 2 आणि 2000 मधलं लोकसंख्या धोरण इथे विचारलंय म्हणून सांगत नाही, पण कुठे ना कुठे आयोग प्रत्येक टप्प्यावरती लोकसंख्या धोरणाबद्दलचा प्रश्न टाकलेलाच आहे. लोकसंख्येच्या आकडेवारी सोबत लोकसंख्या धोरणावर थोडंसं लक्ष ठेवा. तुम्हाला दिलेल्या नोट्समध्ये हे सगळे टॉपिकचे नोट्स आहेत, फक्त व्हिज्युअलाइज करा, रिवाइज करा. स्पेशली आर्थिक वृद्धी व सिद्धांताबद्दल 7-8 सिद्धांताचा सेटच एकत्रपणे करून दिलेला आहे. आर्थिक वृद्धी विकासामधला फरक, टॉपिक आणि त्या संदर्भातले असलेले सिद्धांतही त्याच्यामध्ये कम्प्लीट दिलेले आहेत, त्यामुळे त्याला इग्नोर करू नका आहे. पुन्हा भेटू पुढच्या लेक्चर सिरीजमध्ये. थँक्यू.